कृषी उद्योगामध्ये नव्यानं येणाऱ्या उद्योजकांकडे व्यवसाय कौशल्य असतं, परंतु कृषी उद्योगासाठी शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाची खरेदी करून आर्थिक गुंतवणुकीला मर्यादा येतात. सरकारची 2019मध्ये 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या निर्मितीची घोषणा झाली, त्यामुळे त्याचा फायदा अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळत आहे. ग्राहकांच्या बदलत्या आहारामुळे आणि उच्च मूल्यांकित प्रक्रियायुक्त उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठा वाव आहे. उत्पादक ते ग्राहक या पुरवठा साखळीतील संधी प्राप्त करून घेण्यासाठी विविध ठिकाणी असे उद्योग असणं आवश्यक आहे. इंदापूर तालुक्यातल्या रुई या गावात 2022 दरम्यान इथल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला 350 सभासद शेतकरी यामध्ये सहभागी झाले. केंद्र सरकारने कार्यालय उभारणं आणि कार्यालयीन खर्च याकरता 6 लाख रुपयांचं अनुदान त्यांना दिलं. रुई गावासह इतर परिसरातल्या गावांमध्ये मका, ऊस, भाजीपाला याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्यानुसार त्यांना पीक, कीड व्यवस्थापन, माती परीक्षण, चांगल्या दर्जाची बियाणं, औषधं, कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन, शेती मालाची खरेदी विक्री आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न होतात. 2022ला स्थापन झालेल्या या कंपनीचा विस्तार आता होतोय. सध्या 785 शेतकरी सभासद झाले असून आता AIचं तंत्रही शेतकऱ्यांना अवगत करून देण्याचं काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या इक्विटी ग्रँटच्या माध्यमातून सद्यस्थितीला आतापर्यंत 15 लाख रुपयांचं अनुदान त्यांना मिळालंय. या संपूर्ण कामात बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तांत्रिक सहाय्यही या कंपनीला मिळालं आहे. या सगळ्या कंपनी स्थापन करण्याच्यासाठी आम्हाला ट्रेनिंग आणि मार्गदर्शन देण्यासाठी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी तयार झाली आहे. यात 4 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला केंद्र सरकारकडून आमचं ऑफिस भाडं, इथले CO आणि अकाउंटंट यांच्यासाठी आर्थिक सहाय्य होतं. तसंच इक्विटी ग्रँट म्हणून आम्हाला 15 लाखापर्यंत मिळालेले आहे. आता कंपनीचे संपूर्ण सभासद 750च्या वरती आहेत. कंपनीने सुरुवातीला पशुखाद्य विक्री सभासदांच्या मागणीनुसार केली होती. पशुखाद्य झाल्यानंतर आम्ही आमच्या मागणीनुसार खतं, औषधं, बी बियाणं सेवा द्यायची सुरू केलेली आहे. त्यानंतर आम्ही ड्रोन आणलं होतं भाड्याने. देहात कंपनीशी आम्ही टायअप करून खतं, औषधं, बी बियाणं जे आमच्या सभासदांचं जास्त दराने खरेदी करावं लागायचं, ते आता आम्हाला सवलतीच्या दरामध्ये आणि कोणत्याही प्रकारचं लिंकिंग न घेता युरिया म्हणा, DAP हे सगळं आमच्या सभासदांना मिळत आहे. आज आपण या ठिकाणी जे एक शेतकऱ्यांचा मेळावा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनी आहे, यातले काही सदस्यांना आपण इथं बोलवले आहेत. त्यामधली ते कंपनी आहे इंदापूर तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी. ह्या कंपनीची स्थापना आपण इंदापूर तालुक्यामध्ये रुई गावामध्ये केलेली आहे आणि या कंपनीमार्फत विविध उपक्रम गावामध्ये राबवले जातात. आता ही योजना तशी केंद्र सरकारची आहे. जी योजनेमध्ये केंद्र सरकारने 10,000 FPO स्थापन करायची योजना जाहीर केली होती. त्यामधूनच हे FPOला आपण स्थापन केलेलं आहे. कंपनीनं एकत्र येऊन त्यांनी एक गावामध्ये दुकान चालू केलेलं आहे, की जे मध्ये त्यांना इतर दुकानापेक्षा त्या दुकानामध्ये शेतकऱ्यांना जे काही कमी खर्चात औषधं, खतं वगैरे मिळतात. त्याचबरोबर त्यांचे जे काही त्या भागामध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळं दुग्ध व्यवसायासाठी लागणारे जे काही मटेरियल आहे, ते सुद्धा त्यांनी स्वस्तामध्ये त्या ठिकाणी मिळत आहे. राज्यातील काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी बाजार समितीच्या धर्तीवर सध्या सूक्ष्म बाजाराची उभारणी, त्या आधारे विक्री व्यवस्थापनाला सुरुवात केली. इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा आता विस्तार होतोय. स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय. केंद्र आणि राज्य सरकारनं त्यांना यापुढेही मदतीचा हात दिला तर देशातील शेतकरी स्वावलंबी होईल आणि शेती करायला तरुणाईसुद्धा पुढे येईल, हे निश्चित. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे.